नमस्कार, मी सविता. कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण इन्स्टंट रक्षाबंधन स्पेशल मिल्क पेढा बनवणार आहोत. हा पेढा बनवायला अगदी सोपा आहे. अगदी बॅचलर सुद्धा सहज बनवतील इतका सोपा. आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. तर पेढा पहा अतिशय सुंदर असा तयार झाला आहे. मिल्क पेढा बनवण्यासाठी इथं मी स्किम्ड मिल्क पावडर घेतली आहे. तर ही तुम्हाला ऑनलाईन भेटेल, जवळपासच्या किराणा दुकानामध्ये भेटेल किंवा तुमच्या जवळपासच्या दूध डेअरीवरती सुद्धा तुम्हाला ही मिल्क पावडर भेटेल. याऐवजी तुम्ही जर का स्किम्ड मिल्क पावडर नसेल तर तुम्ही डेअरी व्हाइटनरची मिल्क पावडर घेतली तरीही चालेल. तर आता पेढा बनवण्यासाठी इथं मी सगळ्यात अगोदर 1.5 कप मिल्क पावडर घेतली आहे. आता सगळं साहित्य आपण याच कपाने घेणार आहोत. तर त्यासाठी अर्धा कप मी साखर घेतली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवलं तरीही चालेल, कारण माझा तयार झालेला पेढा थोडासा अगोड तयार झाला होता. तर तुम्ही इथं पाऊण कप पिठी साखर घेतली तरीही चालेल. सेम त्याच कपाने आपल्याला सुरुवातीला अर्धा कप दूध घ्यायचं आहे. दूध या साखरेमध्ये घालायचं आहे. आता हे आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजेच साखर थोडीशी विरघळली की लगेच आपण घेतलेली मिल्क पावडर यामध्ये घालायची आहे. आता ही मिल्क पावडर आपल्याला या दुधामध्ये थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे व आपल्याला लागेल तसं दूध यामध्ये घालायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, सुरुवातीला जर का खूप जास्त दूध घातलं तर हे मिश्रण खूप जास्त पातळ होऊ शकतं. आता इथं मी अर्ध्या कपाला थोडंसं कमी परत दूध घेतलं आहे. तर 1.5 कप मिल्क पावडरसाठी आपल्याला पाऊण कप किंवा 1 कप दूध लागेल. तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्ही 1 कप दूध घेतलं तरीही चालेल. आता दूध घातल्यानंतर हे आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, अशा पद्धतीने हे मिश्रण तयार होतं. दूध घेत असताना ते तापवून ठेवायचं आहे व रूम टेम्परेचरवरचं आपल्याला दूध वापरायचं आहे. तर आता हे मिश्रण आपलं छान असं मिक्स करून झालं. यामध्ये जर का गाठी असतील तर त्या आपल्याला थोड्याशा मोडून घ्यायच्या आहेत. आता हे मिश्रण मी गॅसवरती ठेवलं आहे. तर आता कढईमध्ये मी 2 मोठे चमचे साजूक तूप घातलं आहे. तुपाऐवजी तुम्ही 2 मोठे चमचे आपलं रिफाइंड ऑइल घातलं तरीही चालेल. आता गॅसची फ्लेम मी चालू केली आहे. आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. अगदी एकसारखं तळापासून हलवत राहायचं आहे. कडेला चिकटलेलं मिश्रण आपल्याला सतत उलथाण्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे, नाहीतर ते कडेला कडक होऊ शकतं व पेढ्यामध्ये ते व्यवस्थित लागणार नाही. तर आता याचा छान असा घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे व हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, या मिश्रणाचा छान असा घट्टसर गोळा तयार झाला आहे. तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तो नक्की वापरा, कारण नॉनस्टिक पॅनला हे अजिबात चिकटत नाही. तर इथे पहा, आपलं पेढ्याचं मिश्रण म्हणजेच आपला इन्स्टंट खवा तयार झाला. तर आता हा खवा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे व हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही वेलचीची पूड घालू शकता. आता हे पेढ्याचं मिश्रण आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटं इतकं. तुम्ही जर काय इथं डेअरी व्हाइटनर वापरलं असतं तर डेअरी व्हाइटनर घातल्यानंतर ते मळण्याची अजिबात आवश्यकता लागत नाही. पण आपण इथं प्रॉपर मिल्क पावडरचा वापर केला आहे. मिल्क पावडर थोडीशी खरखरीत असते, म्हणजेच आपलं तांदळाचं पीठ असतं अगदी तशीच असते. तर आता हे आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे. तर हे मी जवळपास 5 ते 10 मिनिटं असं मळून घेतलं आहे. तर आपलं पेढ्याचं मिश्रण तयार झालं. आवडीप्रमाणे तुम्ही वरून ड्रायफ्रूट लावू शकता. तर आता आपले पेढे छान एकसारख्या आकाराचे व्हावे यासाठी इथं मी 1 चमचा घेतला आहे. याने काय होईल, आपले पेढे छान एकसारख्या आकाराचे तयार होतील. आता हा गोळा हातावरती छान गोलगोल फिरवत याला थोडंसं आपल्याला चपटं करून घ्यायचं आहे व मध्यभागी थोडासा खड्डा बनवून घ्यायचा आहे. यावरती आवडीप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रूट लावून घ्यायचे आहेत. तर तयार झाला आपला मिल्क पेढा, अगदी इन्स्टंट असा. तर हा दूध पेढा अतिशय सुंदर दिसत आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला 1 लाईक नक्की करा व रेसिपी शेअरसुद्धा करा व आजची दाखवलेली सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. येणाऱ्या रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.